नमस्कार, संविधान टाइम्समध्ये आपले स्वागत आहे। जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज निवेदन देण्यात आलेले आहे। पाहूयात सविस्तर बातमी। सन्माननीय नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलभ साहेब, त्यानंतर सन्माननीय नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांना मोर्चाच्या परवानगीविषयी, तसेच आमचा जो मार्ग आहे महात्मा फुले पुतळ्यापासून ते शिवाजीनगर मार्ग, शिवाजी महाराजांचा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणारा जो मोर्चा आहे त्याची रीतसर आम्हाला परवानगी देण्यात यावी व महामोर्चाला प्रोटेक्शन देण्यात यावं, त्या अनुषंगाने या ठिकाणावर निवेदन दिलं। ज्येष्ठ नेते सन्माननीय रमेशदादा सोनाळे आहेत, युवा नेते सुखदेवजी चिखलीकर आहेत, संदीपजी मांजरमकर, इंजिनियर कानेदे साहेब, ढगेसर, शिवाजी भालेराव करपाळेजी आहेत, राहुल वाघमारे आहेत, प्रबुद्ध चित्ते आहेत, कनिष्कजी सोनसळे, शरद सूर्यवंशी आहेत, शाहीर कीर्तनेजी, बरीचशी पदाधिकारी इथं उपस्थित होते। हर्षवर्धन दवणे असतील, त्याच्यानंतर स्वप्नील नरबाग असतील, बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणावर उपस्थित होती। गोडबोलेजी विजय असतील आणि राहुल लोहबंदे नगरसेवक, त्यानंतर म्हणजे काही प्रतिनिधी म्हणजे काही कामानिमित्तानं ते येऊ शकले नाही, बाहेरगावी काही गेलेले आहेत। तर सर्व नामदेव फुलपगार जे असतील, कुलदीप राक्षस मारे, अनमोल हाती आंबिरे आहेत, राहुल चिखलीकर आहेत, नामदेव गायकवाड आहेत, माधवराव गायकवाड, 59 जातीचे प्रतिनिधी या ठिकाणावर उपस्थित आहेत जवळपास। म्हणजे त्यानंतर वाघमारेजी, मनोज वाघमारे हे उपस्थित आहेत। तर या ठिकाणावर जिल्हाधिकारी आणि SP साहेबांना रीतसर निवेदन दिलेलं आहे। सर्व 59 जाती च्या प्रतिनिधींच्या वतीनं उपवर्गीकरण महामोर्चाला परवानगी देण्यात यावी याकरिता आणि प्रोटेक्शन देण्याकरिता तर प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं। अगदी शांततेमध्ये हा मोर्चा म्हणजे कुठल्याही जातीच्या विरोधात नसून आम्ही उपवर्गीकरणाच्या विरोधात शासनाच्या संबंधित आमचा हा महामोर्चा आहे। त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये। कुठल्याही जातीच्या विरोधात हा मोर्चा निघणारा नसून हा उपवर्गीकरण विरोधात आहे। सर्वांचं मंगल हो।